जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इन्स्टंट डोसा। तर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत, जाड पोहे आहेत, आणि 1 वाटी रवा बारीक आहे, आणि 1 वाटी दही। तर हे पोहे छान आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तर मस्तपैकी हे पोहे आपण धुवून घेणार आहोत। तर पोहे आपले छान धुवून झालेले आहेत। त्यामध्ये आपण रवा घालणार आहोत। त्याचबरोबर यामध्ये पाऊण वाटी दही घालायचं आहे। तर दही थोडं आंबटच घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून घेणार आहोत आपण। तर छान असं मिक्स करून झालेलं आहे। तर 5 ते 7 मिनिटांसाठी आपण असंच हे रेस्टसाठी ठेवणार आहोत। तर इथे 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बॅटर घातलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी सुद्धा घातलेलं आहे। तर छान याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आपल्याला। तर स्मूथ असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर स्मूथ असं बॅटर बनवून घेऊया। तर मस्तपैकी आपलं बॅटर बनवून झालेलं आहे। तर इथं बघू शकता याची कन्सिस्टन्सी। तर छानपैकी याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव असं फेटून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शनने आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर छान असं फेटून घेणार आहोत आपण। तर इथं बॅटर बघू शकता मी एकाच डायरेक्शनमध्ये छान असं फेटून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीचं मी बॅटर तयार केलेलं आहे। जर तुम्हाला एकाच डायरेक्शनमध्ये चमच्याच्या सहाय्याने फेटता येत नसेल तर तुम्ही मिक्सरला परत फिरून घेऊ शकता। अतिशय स्मूथ असं बॅटर बनले जाते। तर यावर आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे, पाव चमच। तर इथं खाण्याचा सोडा घालूया आपण। तर पाव चमच मी खाण्याचा सोडा घातलेला आहे। यावर आपल्याला चमचभर घालायचं आहे पाणी। आणि छान असं एकाच डायरेक्शनमध्ये हे फिरून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता एका डायरेक्शनमध्ये फिरवल्याने पीठ किती हलकं झालेलं आहे आणि छान असं सॉफ्ट पण झालेलं आहे। तर लगेच आपण डोसे बनवायला सुरुवात करूया। तर बॅटर रेडी आहे। तर इथं बघू शकता तुम्ही नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे आणि छान गरम करून झालेला आहे। त्यावर थोडंसं तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे। तर बॅटर घालूया आणि हलक्या हाताने आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे। हवा त्या साईजमध्ये आपल्याला हा पंजी डोसा बनवून घ्यायचा आहे। तर जाळी छान पडत आहे, इथं बघू शकता तुम्ही। तर यामध्ये मी चवीनुसार मीठ सुद्धा घातलेलं होतं, दाखवायचं विसरले। तर एक साइड मीडियम गॅसवर हा डोसा आपल्याला छान एक साइड भाजून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। तर एक साइड आपला छान असा डोसा भाजलेला आहे। तर परतून घेणार आहोत। परतण्याआधी यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तुम्ही लोणी सुद्धा घालू शकता किंवा तुपाचा सुद्धा वापर करू शकता। आणि दुसऱ्या साइड आपल्याला हा डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता याचं टेक्स्चर, कलर किती छान असा एकदम सुरेख असा आपला पंजी डोसा रेडी झालेला आहे। आणि दोन्ही साइड आपण छान असा भाजून घेणार आहोत। तर दुसरी साइड सुद्धा आपला डोसा छान असा भाजला गेलेला आहे। तर इथं बघू शकता अतिशय छान असा आपला डोसा झालेला आहे। तर इथं ग्रीन चटणी सोबत आपण हा डोसा सर्व केलेला आहे। तर इथं बघू शकता दुसरा सुद्धा डोसा आपला छान एक साइड आपला भाजला गेलेला आहे। तर हा सुद्धा आपण बघूया, सुद्धा डोसा आपला छान असा भाजला गेलेला आहे। तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा डोसे बनवून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपला पंजी डोसा रेडी झालेला आहे। तर झटपट होणारा नाश्ता आहे। तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा। आणि तर
रेडी झालेली आहे आपली रेसिपी. कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा.